मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान. आता मी तुम्हाला अमेरिकेमध्ये मी तर बऱ्याच वेळा सांगून झालेलं आहे की अमेरिकेमधली घरं ही लाकडाची असतात आणि आपल्याला आपल्याला त्याच्यावर विश्वास बसत नाही म्हणा किंवा नक्की काय ते. आता मी तुम्हाला प्रत्यक्ष अमेरिकेतली घरं लाकडाची असतात आणि कशी बनतात त्याचा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर तो. इनफॅक्ट खरं तर सुरुवात होती ती अशी बेसमेंटमधनं होती. पहा, हे पहा, हे जे हा ओपन प्लॉट आहे, सपोज तो आपण सोडून देऊयात. त्याच्या शेजारी असं हे बेसमेंट उभारण्याचं काम चाललेलं आहे. हा इथे बेसमेंट उभारलं की ह्याच्यावर केवळ सिमेंटचं काम होणार. म्हणजे थोडं मी घाईत सांगतो आहे थोडंसं. इनफॅक्ट मी थोडं जमलिंग पण एनिवे. तर इथे हे बेसमेंट होणार आहे. इथे ते फक्त सिमेंटचं असणार. ह्याच्यामध्ये सिमेंट स्टील असतं की नाही मला माहिती नाही आहे, पण सिमेंटचा वापर होणार. म्हणजे हा पहिला ओपन प्लॉट झाला, त्यानंतर हे सिमेंटचं झालं आणि त्याच्यापुढे म्हणजे असं पुढे असं लाकडाचं काम होत राहतं. आपण पुढे जाऊन पाहूयात ते लाकडाचं काम कसं असतं ते. तर लाकडाची कामं अशी होतात, पण ह्याच्या अगोदरची एक स्टेप आहे ती मी तुम्हाला पुढे आपण दाखवलेली पण बऱ्याचपैकी. ते पाहते तशा भिंती उभारल्या जातात दूरवर. आता मला तितकं पुढे जाणं शक्य नाही आहे, पण ते तुमच्या लक्षात पण येईल बरंचसं. तर अशा त्या भिंती उभारल्या गेल्यानंतर मग ही पाही ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही असं दुसरी कुठली वस्तू दिसणार नाही. जे काय दिसेल ते सर्व लाकडाचं, ॲब्सोल्युटली 100% लाकूड दिसतं. का दुसरं काही दिसणार नाही आहे. ही सर्व लाकडाची घरं झाली, म्हणजे लाकडाचं काम आहे. आणि अजूनही मी थोडं पुढे जातो आहे, हे दाखवतं. पहा, ह्या भिंती आहेत, ते छत आहे, बरोबर. आता याच्यापेक्षा मी आणखी काही घुसून दाखवू शकत. हां, तर हे झालं. नंतर मग पुन्हा मग हा जे मी म्हटलं तुम्हाला की हे असतं भुयार म्हणा किंवा मला शब्दही आठवेना यार, सॉरी, बेसमेंट. हे खाली बेसमेंट आहे, ते सुद्धा ते बेसमेंटचंच फक्त हे सिमेंटचं आहे. कडेचं दिसतं आहे ते, अदरवाईज हे सगळं लाकडाचं आहे. हे सर्व लाकडाचं आहे. मग त्याच्यामध्ये आता पुढे काही सर्व इंटरनल सिस्टीम होत असते. इंटरनल सिस्टीम म्हणजे लाईटचे पॉईंट, पाण्याचे पॉईंट वगैरे असं काढले जातात. हे पहा, ती तशी कामं. आणि इकडे बाथरूम असेल, हे छत सर्व. हा बाथटब आहे. हे म्हणजे आता मला ते माहिती नाहीत शब्द, पण हे इंटरनल गरम पाण्याचे आणि गार पाण्याचे ॲट अ टाईम दोन्ही असतात. कंपल्सरी आहे ते. हे सर्व लाकडाचं आहे, सर्व लाकडाचं आहे. दिसतं, परत मी सांगतो, कुठे काही दिसणार नाही तुम्हाला. हे पहा, सर्व ऑल इन वूड. चालू आहे काम अजून भरपूर. आता थोडं बाहेरून आल्यानंतर मी पुन्हा ह्याचं मी हे करेल, व्हिडिओ काढेल पूर्ण. आता आपण याला राऊंड मारूया. आता हे पहा, हे झालेलं आहे. बाहेरूनसुद्धा मी थोडं एक राऊंड मारून दाखवतो. ही सर्व लाकडाची कामं आहे. खिडक्या लावून झालेल्या आहेत. पुन्हा हे पहा, हे शेजारचं घर आहे. एवढं काही डिटेल दाखवणे काय पॉईंट नाही आहे, पण तुम्हाला कळेल बऱ्यापैकी. हे झालं कामं चालू असतानाची. आता ह्या घराला काही वर असं दुमजली नाही आहे. म्हणजे याला एक शब्द आहे काहीतरी, मला माहिती नाही आहे तो. तशा प्रकारचं आहे. आणि काही घरं दुमजली असतात, तीन मजली नाही मला वाटत, पण दुमजली असतात. ती समोरची असतात ती दुमजली घरं असतात. इनफॅक्ट पण तीसुद्धा अशीच लाकडाचीच बनलेली असतात. फार तर पुढे जाऊन मी तुम्हाला एक आपण काढूया ती दुमजली घराचं. पण हे लाकडाचं हे असे असतात. आता मला नाही वाटत त्याच्याशिवाय जास्त काही दाखवावं आहे. पुढे आता आपण ते दुमजल्या घराचं लांबून काढण्याचा प्रयत्न करूयात. चला तर. ते दुमजली पाण्याच्या पूर्वी हे बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे. हे तर फक्त फिनिशिंगची किंवा लॉन्चची वगैरे कामं
चाललेली आहेत. तर मी हे दाखवतोय आणि हे माझे मित्र काही दोघे जण आहे यांची. हे मला एक्सप्लेन करतात पण मला ते काही जमे नाही यार. लागलेत कामाला. आता आम्ही बोलतोय त्यांचं बोलणं वेगळं, माझं बोलणं वेगळं, पण चाललेलं आहे. त्यांनी मला इनफॅक्ट आतमध्ये सुद्धा आले होते मला ते दाखवायला, पण ते कुठल्या देशाचं आहे मी विचारलं नाही त्यांना आणि त्यांनी मला सांगितलं नाही. ही अशी चाललेली आहेत, म्हणजे फिनिशिंगची आहेत. हे बऱ्यापैकी रेडी आहे. आता हे घर मी तुम्हाला आतून दाखवतो, म्हणजे जितकं मला शक्य आहे तितकं. नाही, हे फक्त हे आतमध्ये नाही जाता येणार. हे गॅरेज आहे फक्त. त्या अगदी एवढा काय मी मूर्ख नाही आहे की ते दरवाजा उघडून आतमध्ये जाईन ते. पण हे गॅरेज आहे. आणखी एक मला आवर्जून गोष्ट सांगावं लागेल मला. हे पहा, हे जे असं वाटतं आपल्याला, आता हे तुम्ही हे म्हणत असाल हे ब्रिकवर्क आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट, ब्रिकवर्क आहे. पण हे काही इथे बनवलेलं नाही आहे. हे एलिव्हेशन जे दिलेलं आहे ना, हे इथे बनवलेलं नाही. हे फॅक्टरीमध्ये बनवलेलं एलिव्हेशन आहे. फॅक्टरीमध्ये बनवलेलं एलिव्हेशन आहे. मधलं बनवून रेडी केलेलं एलिव्हेशन इथे आणून फक्त चिटकवलेलं आहे. पण भास असा होतो आहे की हे आपण जसं ब्रिकवर करतो, विटांवर थर चढवतो तसं झालं आहे काय? तर ॲब्सोल्युटली नाही, बिलकुल नाही. तसं काय बिलकुल नाही आहे. हे पूर्णपणे एलिव्हेशन फॅक्टरीमध्ये बनवलं आहे आणि मग आणून लावलेलं आहे. हे सर्व एलिव्हेशन जे दिसतंय ना, ते फॅक्टरीमध्ये बनवून आणून दाखवलं. अजून जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला, चला. अजून जवळ जाऊन दाखवायचं म्हटलं तर हे झालं. ह्याच्या बाबतीत मी म्हटलं आहे. आणि हे सुद्धा म्हटलं आहे. तर हे सुद्धा PVC. आता हे PVC आहे. ह्याचा आवाज पहा, टक 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 टक. हे चिटकवलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण काही सीट आहेत आणि ते लावलेले आहेत, असे जॉईंट केलेले आहेत. पण हे दुरून दिसत नाही. हे आता केवळ मी जवळ आहे म्हणून तुम्हाला मी इतकं डीपली दाखवू शकतो आहे. अदरवाईज कोणी दाखवणार नाही आहे. आणि जे वाजवून मी दाखवलं ते असं लांबनं फिलिंग येतं की लाकडाचे आहेत. आपलं त्या बॅटमपट्ट्या असतात आपल्या, तशा त्या बॅटमपट्ट्या आहेत. पण तसं नाही आहे. ते असं बाहेरून लावलेलं आहे. आतमध्ये लाकूड आहे आणि ते बाहेरून लावलेलं आहे. त्याचं कवर आहे किंवा प्रोटेक्शन दिलेलं आहे म्हणा, किंवा आणखी परफेक्ट शब्द मला नाही सांगता येणार. पण ते हे म्हणजे लाकूड नाही आहे आपलं, सॉरी, चिटकवलेलं नाही आहे, ते शीट आहे. तसंच वर हे सिलिंगचं सुद्धा म्हणू शकतो आपण. अर्थात चला जाऊ द्या, मला आणखी डीपमध्ये दाखवायला माझा व्हिडिओ वाढेल, तुम्ही पाहणार नाही. मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आहे. माझ्या चॅनलचं नाव शरद शिंदे. यूट्यूबला शरद शिंदे. मी फेसबुक आणि इंस्टाग्राम जास्त फॉलो करत नाही, मला ते जास्त जमत नाही आहे. पण यूट्यूबला मी फॉलो करतो. माझा चॅनल लाईक करा, माझा चॅनल शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. अजूनही ह्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी हा मुद्दामून आणखी डीप बनवला असता, पण व्हिडिओची लेंथ वाढली असती. थँक्यू. परत एकदा गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.